नमस्कार मित्रांनो, मी आहे सचिन धोंडे आणि तुम्ही पाहतात माय बोली मराठी यूट्यूब चॅनल। आज आपण जाणून घेणार आहोत पीएम किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्याचा मोबाईल नंबर ऑनलाईन पद्धतीने कसा अपडेट करायचा याविषयीची माहिती। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नीट पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया। पीएम किसानचा मोबाईल नंबर चेंज करण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी कोणताही एक ब्राउझर ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये सर्च करायचे आहे पीएम किसान असे टाइप केल्यानंतर सर्च करायचे आहे। सर्च केल्याबरोबर आपल्या समोर अशा प्रकारची पहिलीच वेबसाईट ओपन झालेली दिसेल, यावरती क्लिक करायचे आहे। अशा प्रकारची ही पीएम किसानची ऑफिशियल वेबसाईट आहे। या साइटचा इंटरफेस अशा प्रकारचा दिसतो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अपडेट मोबाईल नंबर असा एक नवीन ऑप्शन आलेला आहे, यावरती क्लिक करायचे आहे। आता आपल्या समोर अशा प्रकारचे पेज ओपन झाले आहे। या ठिकाणी आधार नंबर असा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचे आहे। याच्याच खाली आपला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर याच्यात पुढे कॅप्चर दिला आहे, तो जसाच्या तसा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। कॅप्चर टाकून झाल्यानंतर याच्यात पुढे सर्च असा एक ऑप्शन आहे, यावरती करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर खाली अशा प्रकारे पेज ओपन झालेले दिसेल। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गेट आधार ओटीपी असा एक ऑप्शन आलेला आहे, यावरती क्लिक करायचे आहे। आपल्या आधार लिंक मोबाईल नंबरला एक ओटीपी पाठवण्यात आलेला आहे। या ठिकाणी ओके ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे। आलेला ओटीपी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर याच्यात पुढे व्हेरीफाय ओटीपी असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचे आहे। आपला टाकलेला ओटीपी व्हेरीफाय झाला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ओके ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे। आपली पूर्ण डिटेल्स या ठिकाणी ओपन झालेली आहे। आपल्याला जो नवीन मोबाईल नंबर ऍड करायचा आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आपण या ठिकाणी नवीन नंबर टाकलेला आहे। पुन्हा एकदा गेट ओटीपी या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे। या ठिकाणी जो आपण नंबर टाकला आहे त्या नंबरवरती एक ओटीपी पाठवण्यात आला आहे। तो ओटीपी 4 अंकी असेल, तो ओटीपी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। ओटीपी टाकून झाल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय ओटीपी या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता क्लिक फॉर अपडेट मोबाईल नंबर असा ऑप्शन आलेला आहे, यावरती क्लिक करायचे आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला मोबाईल नंबर सक्सेसफुली अपडेट झालेला आहे। या ठिकाणी दिसत आहे युअर मोबाईल नंबर सक्सेसफुली अपडेट। ओके ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे।